नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तिविजय कथासार. अध्याय 11. कबीरांच्या पत्नींची वचनपूर्तता. श्री गणेशाय नमः. हस्तिनापुराहून निघालेले ज्ञानदेव व नामदेव महाराज पुढे अनेक तीर्थ करीत श्री क्षेत्र काशीस आले. तेथे 4 महिने राहिले. कबीरांचेही तिथेच वास्तव्य होते. त्यांच्या काही कथा मागील अध्यायांमध्ये सांगितलेल्याच आहेत. येथे आणखी एक प्रसंग सांगतो. एके दिवशी 2 प्रहर रात्रीस काही संत मंडळी आकस्मिक कबीरांच्या घरी आली. त्यांनी पत्नीसह सामोरे जाऊन त्या सर्वांचे स्वागत केले आणि उपाशीच झोपलेल्या आपल्या मुलांच्या अंगाखालील पोती काढून त्यांना बसण्यासाठी दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नींना त्या अतिथींसाठी भोजन व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांनी होकार दिला खरा, पण स्वयंपाक कशाचा करणार? घरात अन्नाचा कणही नव्हता आणि शेजाऱ्यांकडून उसने मिळण्याचीही शक्यता नव्हती. आज अतिथी उपाशी राहिले तर सत्वहानी होईल, म्हणून कोणी उधार दिले तर पहावे असा विचार करून मुखाने रामनाम घेत त्या मोठ्या धैर्याने एकट्याच बाजारात गेल्या. त्यावेळी वाण्यांच्या आळीत सामसूम होती. पण वान सामान विकणारा एक वाणी जागा दिसला. त्या त्याच्याकडे गेल्या आणि आपली अडचण सांगून धान्य व अन्य सामग्री उधार देण्याची विनंती करू लागल्या. पण ओळखीशिवाय उधार कसे देणार म्हणून वाण्याने त्यांची चौकशी केली. तेव्हा त्या म्हणाल्या, यवन कुळातील विष्णुभक्त कबीर हे माझे पती आहेत. घरी संतजन उपाशी बसले आहेत. त्यांच्यासाठी लवकर शिधा सामग्री द्या. ती रक्कम मी उद्या आणून देईल. कबीरांच्या पत्नी दिसायला अत्यंत सुंदर. त्यांना पाहून वाण्याच्या मनात कामवासना उत्पन्न झाली. तो म्हणाला, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत तर तुम्ही जे मागाल ते मी देईन. धान्य देईन, द्रव्य देईन आणि वस्त्रेही देईन. माझ्या मागणीचा नीट विचार करा. त्यात तुमचाच फायदा आहे. पण संकोच वाटत असेल तर मात्र परत जा. माझे काहीही म्हणणे नाही. ते ऐकून कबीरांच्या पत्नीच्या अंगावर काटा उभा राहिला. काय बोलावे त्या संभ्रमात पडल्या. होय म्हणावे तर शीलभ्रष्टता, नाही म्हणावे तर सत्वहानी असा दुहेरी पैच पडला. शेवटी मुख्य कर्तव्य धर्म पाळण्यासाठी इतर नियम बाजूला ठेवावे. शास्त्रामध्ये स्वधर्म आणि अधर्म यांचे विस्तृत विवेचन असले तरी हरिप्राप्तीसाठी अधर्म करावा लागला तरी तो करावा. म्हणूनच प्रल्हादांनी पिताजींचे न ऐकता हरिभक्ती केली. बळीराजांनी शुक्राचार्यांचे बोलणे अव्हेरून वामनांना त्रिपाद भूमी दान केली. रामप्रभूंसाठी भरतांनी मातृ आज्ञेचा भंग केला आणि भ्रतारांना टाकून गवळणी कृष्णरूपी तल्लीन झाल्या. या समयी शास्त्राचा विचार केला तर साधुसंत उपाशी राहतील. हरिसेवेसाठी, साधूंच्या सेवेसाठी लोकांनी आजवर अनेक थोर त्याग केलेले आहेत. आपण या वाण्याला वचन द्यावे आणि निज कार्य साधावे. आता सर्व साक्षी रामप्रभूच आपले पाठी राखे. तेच आपल्याला सांभाळतील. असा विचार करून त्या वाण्याला म्हणाल्या,
तुम्ही मला सामग्री द्या, मी घरी आलेल्या संतजनांना खाऊ घालून येथे परत येईन, असा शब्द देते. ते मान्य करून वाण्याने त्यांना हवे असलेले सर्व साहित्य दिले. ते घेऊन कबीरांच्या पत्नी घरी आल्या. तेव्हा संत मंडळी त्यांना म्हणाली, तुम्ही आणखी कष्ट घेऊ नका, आम्ही स्वतःच स्वयंपाक करतो. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच स्वयंपाक केला आणि देवपूजा करून भोजन केले. त्यानंतर त्या साध्वींनी कबीरांना एका बाजूला बोलावून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि वचनभंग होऊ नये म्हणून वाण्याकडे जाण्याची परवानगी मागितली. ते ऐकून कबीरांचे हृदय भरून आले. ते म्हणाले, त्या वाण्याचे आपल्यावर उपकार आहेत. आज आलेल्या अतिथींना आपण भोजन देऊ शकलो हे त्याचेच शुभ कर्म आहे. तुम्हाला उत्तम उपाय सुचला, त्यामुळे तुमचा देह संत कार्यासाठी उपयोगी आला. आता पाऊस पडत आहे आणि अंधारही दाटून आला आहे. त्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल तर मीही तुमच्याबरोबर येतो. त्यानंतर सर्व पाहुणे व आपली मुले झोपली आहेत याची खात्री करून कबीरांनी आपल्या पत्नींना खांद्यावर घेतले आणि वेगाने बाजारपेठेत गेले. त्यांना वाण्याच्या दुकानापाशी सोडले आणि म्हणाले, मी संतांची सेवा करण्यासाठी घरी जातो. आता तुम्हीही संकोच न धरता वाण्याची इच्छा पूर्ण करा. ते निघून गेल्यावर त्या वाण्यापाशी गेल्या. तेव्हा तो आतुरतेने त्यांचीच वाट पाहत होता. त्यांना पाहून त्याला आनंद झाला आणि एका गोष्टीचे आश्चर्यही वाटले, कारण भिजलेल्या असूनही त्यांच्या पायांना जराही चिखल लागलेला नव्हता. याचे कारण जाणून घेण्यासाठी त्याने जिज्ञासेने विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, आज तुमच्यामुळेच मी साधू संतांना भोजन देऊ शकले. हे तुमचे उपकार कधीही फिटणार नाहीत, असेच आहेत. मी पतिव्रता आहे. काही वेळापूर्वी आमच्यावरील संकट जाणून मी तुम्हाला जे वचन दिले होते ते पूर्ण केलेच पाहिजे, असे माझ्या पतीचे सांगणे आहे. त्यांनीच मला खांद्यावरून येथे आणून सोडले आहे. आता तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. ते ऐकून वाण्याला तात्काळ उपरती झाली. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तो विचार करू लागला, मी किती पापी आहे. नरदेह प्राप्त होऊनही मी विषयलंपटच राहिलो. पण कबीर किती विरक्त आहेत, उदार आहेत. स्वतःच्या पत्नी दुसऱ्याला भोगण्यासाठी देतानाही जे अत्यंत निर्विकार राहिले, त्या श्रेष्ठ वैष्णवांना मी स्वतःच्या स्वार्थासाठी छळले. हा माझ्याकडून फार मोठा अपराध घडला आहे. अशा प्रकारे स्वतःचा धिक्कार करत तो कबीर पत्नींच्या चरणांवर पडला आणि, माताजी, मी तुमचा अपराधी आहे. मी अज्ञानाने तुमचा जो छळ केला त्याबद्दल मला क्षमा करा. मला अभय द्या. मला महात्मा कबीरांच्या चरणांवर घाला, अशी काकुळतीने प्रार्थना करू लागला. त्याची अवस्था जाणून त्या म्हणाल्या, तुम्हाला पश्चाताप झाला यातच सर्व पापांचे क्षालन झाले आहे. आता चला, मी तुम्हाला कबीरांकडे नेते. त्या समयी त्या वाण्याचे अंतकरण शुद्ध झाले होते. त्याने अभिमान टाकला, मोहभ्रम दूर सारला आणि हृदयात सात्विक भाव धरून कबीरांना शरण गेला. त्यांनीही आलिंगन देऊन त्याला अभय दिले. त्याचे काम झाले होते.
मग तो निरंतर रामभजनच करू लागला. अशा प्रकारे संतांचे महात्म्य श्रुतीशास्त्रांनाही कळत नाही हेच खरे. असो, कबीरांची कीर्ती ऐकून संत ज्ञानदेव व नामदेव संतश्रेष्ठ महाराज त्यांना भेटण्यासाठी गेले. त्या दोघांना पाहून कबीरांनाही अत्यानंद झाला. त्यांना वंदन करून कबीरांनी बसण्यासाठी आसने घातली. त्यावेळी बोलण्याच्या ओघात ज्ञानदेव नामदेवांना म्हणाले, बंधो, तुम्ही उद्धव आणि कबीर शुक आहात. भक्तिमार्ग मलिन झाला, लोक प्रपंचात बुडाले. म्हणून त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताच्या आज्ञेवरून तुम्ही शिंपल्यामध्ये अवतरून भूलोकी आला आहात. हे नित्य लक्षात असू द्या. ते ऐकून त्या दोघांना अंतरीची खून पटली. ज्ञानदेवांना नमस्कार करून त्यांनी परस्परांना आलिंगन दिले. तेव्हा ज्ञानदेव कबीरांना म्हणाले, दक्षिण देशात पंढरपूर येथे वैकुंठवासी श्रीहरी पुंडलिकांच्या भेटीसाठी आलेले आहेत. विठ्ठल नाव धारण करून ते विटेवर उभे आहेत. तुम्ही एकदा येऊन ते आदिक्षेत्र पहा. तेव्हा त्यांनी मी कार्तिकी एकादशीला येईन असे सांगितले. त्यांचा निरोप घेऊन ज्ञानदेव आणि नामदेव महाराज पुढील प्रवासाला निघाले. अध्याय 11 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.